तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी। जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची माहिती। मुंबईत पावसाचा हाहाकार, वादळी वाऱ्यामुळे 250हून अधिक झाडं उन्मळून पडली, 2 जणांचा मृत्यू। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ। मुंबईच्या 7 तलावात गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 3.78% वाढ। मुंबईच्या मुसळधार पावसाचा विमान वाहतुकीला मोठा फटका। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंडिगोची 4 उड्डाणं रद्द। 90% विमानांना सरासरी 65 मिनिटांचा विलंब, तर येणारी 45% विमानेही उशिराने मुंबईत दाखल। सलग 5व्या दिवशी पावसाचा कहर, महाड शहराला पुराचा विळखा। वाढत्या पुराच्या पाण्यामुळे महाडकर चिंतेत। पुणे आणि मुंबई वाहतूक पूर्णतः ठप्प। मिसिंग लिंकवर दरड, तर द्रुतगती मार्गावर पाणीच पाणी। रेल्वे मार्गही दरड कोसळली। लोणावळा घाटात भीषण वाहतूक कोंडी। मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा प्रवास टाळण्याचं आवाहन। देशातील 58 इंजिनिअरिंग महाविद्यालयांना कुलूप, 150हून अधिक अभ्यासक्रमही बंद। विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या, आवश्यक प्राध्यापकांची कमतरता, सरकारी नियमांचं पालन न करणं या कारणांमुळे ASICTE कडून या संस्था बंद करण्याचे आदेश। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।